नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कोथिंबीर, गवार आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकून आहे. बाजारातील आवक कमीच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचा भाव एका पातळीच्या दरम्यान कायम आहे. सोयापेंडेचा भावही स्थिर दिसतोय. यामुळे देशातही सोयाबीनच्या भावाला आधार आहे. सध्या देशात सोयाबीन सरासरी 7,000 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारात सोयापेंडेचा भाव टिकून आहे. सोयापेंडेचा भाव वाढल्याने निर्यात कमी झाल्याचं निर्यातदार सांगतायत. यामुळे सोयाबीनच्या भावात स्थिरता आलेली आहे. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. वाढलेल्या भावात कापसाचा उठाव काहीसा कमी झाला तरी कापसाची उपलब्धताही कमी आहे. यामुळे कापसाचा भाव टिकून आहे. देशात कापूस मागील 3 आठवड्यांपासून एकाच भाव पातळीच्या दरम्यान दिसतोय. कापसाला आजही सरासरी 8,600 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक पुढील काळातही स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर कापसाला उठाव चांगला आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील तेजी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारांमध्ये मागील काही दिवसांपासून कोथिंबीरची आवक कमी झालेली आहे. वाढलेल्या उष्णतेचा कोथिंबीर पिकाला अनेक भागात फटका बसला, तर पाण्याची टंचाई अनेक भागात जाणवल्याने कोथिंबीर अवकेवर परिणाम दिसतोय. मागील 2 आठवड्यांपासून बाजारातील आवक कमी दिसतेय. याचा आधार कोथिंबीरीच्या भावाला मिळतोय. सध्या कोथिंबीर प्रति शेकडा 1,300 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान विकली जाते, तर प्रति क्विंटल 4,000 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील कोथिंबीर आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोथिंबीरचा दरही टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून गवारीची आवक कमीच आहे, तर उठाव असल्याने गवारीचा भाव टिकून आहे. गवारीला मागील वर्षभर बऱ्यापैकी दर मिळाल्याचे शेतकरी सांगतायत. गवारची लागवड सातत्याने कमीच राहिली. तसंच पिकाला पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसत आलाय. याचा परिणाम बाजारातील अवकेवर झालाय. सध्या गवारीला प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. गवारीची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारीचा भावही टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून गव्हाची आवक कमी झालेली आहे, तर गव्हाला सध्या चांगला उठाव आहे. यामुळे दरही स्थिरावलेत. सरकारची गव्हाची खरेदीही वाढलेली आहे. पुढील हंगामात पाणी टंचाई भासण्याची शक्यता असल्याने गव्हाला उठाव चांगला मिळतोय. सध्या बाजारात गव्हाला गुणवत्तेप्रमाणे 2,300 ते 2,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काही दिवसांनंतर बाजारातील गव्हाची आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. याचा गहू बाजाराला चांगला आधार मिळेल, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.